पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण 19 जिल्हे तसेच 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गोव्याने राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ रेव्हेन्यू, त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणं आहे, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जे मोठे धरणं आहे त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात, पुणे विभागात 35 धरणं आहे, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहे, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठे धरणं. आपल्याकडं मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहे, तिथं 6% 6.43 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे आहे. त्यातल्या त्यात मोठी धरणे जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे, 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34% म्हणजे अर्धा टक्कासुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहे, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, नेरवंदे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळं आज आपण मे महिन्याच्या अखेरीला आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाढ बघावं लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहे.
त्याच्यामध्ये जिथं लोकांची मागणी आहे आणि सरकारने टँकर दिले, त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं लोकांची डिमांड आहे. आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर, जालना, बीड यामधून आहे. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले की आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, महाड, खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरने पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 18 तारखेला 10,572, या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1108, आणि लगेच आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. त्याच्यामध्ये आता चाऱ्याची उपलब्धता आहे, पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढणं किंवा रोजगार हमीची कामं काढणं या संबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे. आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात, पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे. आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली. आता आज एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संरचन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती, या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असली तर केंद्र सरकारशी बोलूनसुद्धा
या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे. तिसरं डिमांड जी आहे वीज सूट द्यावी, सबसिडीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज मिळणार नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखीन एक डिमांड लोकांची येते, मनरेगा कामात जे निकष आहेत ते शिथिल करावे आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजना याचे जे निकष राज्य सरकारने केली होती ते आता ॲक्टिव्हेट करावे. त्याच्यानंतर जिथं ॲक्यूट दुष्काळ आहे, पीक गेलेलं आहे, त्या गावांची त्या भागातील विद्यार्थी जे शिकतात शालेय किंवा महाविद्यालय त्यांची परीक्षा शुल्क याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि फळबागा वाचवणे. अनेक ठिकाणी फळबाग आहे तिथं टँकरने पाणी करून ते आपण फळबागा वाचू शकतो. तर त्यासाठी अनुदान पूर्वी देण्याची पद्धत होती, आज नाही आहे. तर अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या छावण्या या त्या ठिकाणी कराव्या. साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने कराव्यात. हे सरकार राज्यावर असेल आणि त्यावर याच्याकडे बघण्याचा माझा की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही. राज्य सरकारला याच्यामध्ये आमची सरकारच्या करायची तयारी आहे, कारण हे संकट राज्यावरच आहे. इथं आपण सगळ्यांनी मिळून याला सामोरं जायची आवश्यकता आहे. तुला काही विचारायचे? आचारसंहिता 4 जूनची मर्यादा आहे, त्याचा काही एकंदरीत बंधन किंवा त्याचा काही नुकसान या मदत कार्यामध्ये होऊ शकतं का? शासनाला काही धोरण आचारसंहिता शिथिल करण्याची गरज वाटते का? कारण हे जे निर्णय आहेत त्यातले काही धोरणात्मक निर्णय आहेत. राज्य सरकारने त्याची मागणी केलेली आहे, ती मागणी योग्य आहे. आचारसंहिता शिथिल करायच नाही, पण इलेक्शनची प्रक्रिया आपल्या राज्याची संपलेली आहे. त्यामुळे आता आचारसंहितेचा अर्ज झाल्याचं काही कळलं नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतली ती योग्य आहे. सर, पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे, कारण सिबिलची अट बँकेने टाकली आहे. त्याआधी मागणी केली होती की सिबिल अट काढून ते कर्ज शेतकऱ्यांना योग्यरित्या द्यावं, परंतु बँका मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सर, सतत बँकांच्या उद्योगी तक्रार आहे आणि त्या संबंधीची मागणी आम्ही केली होती. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बँकांनी आपला अप्रोच बदलण्याची आवश्यकता. सर, एक मत असं आहे की निवडणूक पूर्ण प्रक्रियेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यातच ही परिस्थिती होती, पण निवडणूक प्रचारामुळे याकडे दुर्लक्ष झालं का राजकीय नेत्यांचं किंवा प्रचार सभांमुळे? नाही, असं आहे की आचारसंहितेवर सरकारला सुद्धा मला दोष देता येणार नाही. कारण जी गाईडलाईन दिली होती त्या गाईडलाईनमध्ये समस्या हे होत्या की त्यामध्ये डिले झालं. आता प्रचार संपला आहे, त्यामुळे आता लवकर करून टाकूया. म्हणजे कुणाचं चुकलं कुणाचं काय होतं त्याचं पगार देण्याच्या ऐवजी लवकरात लवकर निर्णय घेऊन ते राहून लोकांना दिली देखील असते. क्लास 3 पर्यंतचे अधिकारी निवडणूक कामामध्ये आहेत, निवडणूक ड्युटीवरती आहेत, त्यांना रिलीव्ह करण्याची गरज वाटते का? तुम्ही पत्र लिहायला साधारणतः जे जिल्हे जे तालुके ड्युटी समस्या आहे तिथे स्थानिक पातळीचे जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन काम करणं शक्य आहे. त्याच्यामुळे एकंदर कामावर काही संख्या कमी आहे, थोडं पैसे जास्त असेल पण अशक्य नाही. काल मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ संदर्भात औरंगाबाद त्या बैठकीला फक्त 2च पालकमंत्री उपस्थित होते.
कुणी मिटिंग बोलवली? मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी मराठवाड्यासंदर्भात पण तिथे एवढे दुर्लक्ष केलंय गेलंय. दोनच फक्त पालकमंत्री उपस्थित होते, इतर पालकमंत्री बाहेर होते. ही मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्याच्या नंतर त्या विभागाच्या एखाद्या मंत्र्यांच्यापैकी 2च मंत्री येत असतील तर याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते. काल मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली, सर्व जिल्हाधिकारी होते, 2 पालकमंत्री होते जसं ते म्हणाले, पण स्वतः कृषी मंत्रीच हजर नव्हते त्या बैठकीत. तर काय सरकारमध्ये काहीतरी विसंवाद आहे असं वाटतं? मला माहीत नाही, पण असं आहे की कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दिवसात आम्ही ठेवली जिल्ह्याची यादी आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीला तेही हजर नव्हते. मला माहीत होतं, तुमच्याकडनं ऐकलं. हे आणखी फील येतं. त्या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मंत्री बघतात याची ही उदाहरण. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे पॉलिटिकल आम्हाला करायचं नाही. आपण गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं आणि या पद्धतीचं दुर्लक्ष तुमच्या सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि करेक्टली ॲक्शन घेतलेलं आहे हे आम्हाला दिसेल असं करावं. पण सरकार कुठेतरी असंवेदनशील आहे का? सरकार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात, दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला दिसत नाही या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये. असं आहे की असं आम्हाला लोकांना सुद्धा ही फेस न्यूज घ्यायची वेळ आली. त्याचं कारण असे आहे की राज्यामध्ये या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं नाही. आत्ता आम्ही तुमच्यामार्फत राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो. एवढं करून जर जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत. पवारसाहेब कालच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकारितेमध्ये मराठवाडा वॉटर ग्रेडच्या संदर्भामध्ये प्रकल्पासाठी जो निधी होता तो महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये दिला गेला नाही असा आरोप केला गेला. त्याच्यावर काय म्हणतात? मला माहिती नाही, माझ्याकडे त्याची ऑथेंटिक माहिती नाही. सर, आता 24 तारीख आलेली आहे. 7 जूनला साधारणपणे मुंबई आणि कोकणपट्ट्यामध्ये पाऊस येतो. आता आपण मागणी करत आहात तर जो कालावधी आहे हा कालावधी पुरेसा वाटतो का? ही सगळी मदत पोहोचवायला शेवटपर्यंत पोहोचेल का ही मदत? कारण तोपर्यंत पाऊस येईल महाराष्ट्रात. नाही, 7 जून महिना आहे. हा जून महिना हा महाराष्ट्रात साधारणतः कोकणातला काही भाग सोडला तर नेहमीच पाणी पुरवठा पर्जन्य या महिन्यात मिळत नाही आणि हे जून जुलैपर्यंत करावं लागेल. पावसाळा अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पिकं खराब झाली आहेत. त्याच्यामध्ये आंबा असो, कांदा असो आणि ते कांद्याची बिया असो. परंतु यामध्ये जे पीक विमा काढला होता त्या प्रकरणामध्ये पीक विमा कुठल्या प्रकारचं गंभीर त्या ठिकाणी कंपनी दिसत नाही. वारंवार मागणी करतानाही त्या ठिकाणी हे करत नाही. सरकारसोबत त्याचं साठवणूक आहे, यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही असं वाटतं. अवकाळी पाऊस आणि गारपीट याची साधारणतः माहिती माझ्याकडे मागवली की जिल्ह्यात. त्याच्यामध्ये सोलापूर, नाशिक, जळगाव, बीड, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ इथं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाचं साधारणतः प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 700 ते 4000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यामुळे मर्यादित भागाचे नुकसान झालेले आहे. पण तरी नुकसान हे नुकसान आहे. फळबागाचं नुकसान असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमचा आग्रह आहे. माझ्या वाचण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी त्याच्यात मनुस्मृतीचा उल्लेख आहे. याचा अर्थ या सरकारचे राज्यकर्त्यांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणकार आहेत
त्यांनी विचार करावा. यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे. जर नाही घेतली तर मग अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक विचाराच्या, त्या स्वस्थ बसणार नाही. पवारसाहेब, लहान मुलांना शाळेमध्ये फसायलापासून सुरुवात करायची, त्यावेळेस मुलांना फसायला नसो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या शिकवायच्या, परंतु आता मनुस्मृतीकडे नेण्याचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा संकल्प आहे. पुस्तकामध्ये त्यांचे काही पाठ्यक्रम निश्चित केले आहेत. माझ्या वाचनात आल्यास त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही की सवन पुस्तकं रीराईज करण्याचा कार्यक्रम हे सरकार हातात घेत आहे. ती बातमी वाचल्यास मला चिंता असायला लागली. रीराईज याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलांच्या डोक्यात ते घालायचा प्रयत्न आहे हे आज सांगणं अवघड नाही. प्रत्यक्ष रीराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावर तुमच्याशी बोलू. मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा मग इतर काही भागात ठराविक भागामध्ये दुष्काळ असायचा. आता येत्या काही दिवसामध्ये हा जो पट्टा आहे किंवा ही जी संख्या आहे जिल्ह्यांची दुष्काळाची ती वाढताना पाहायला मिळते. तर या संदर्भात राज्य सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे का? त्याच्यामुळे भविष्य जे ते अशाच पद्धतीने आंदोलन. मला असं वाटतं की राज्य सरकारने मी सुरुवातीला सांगितलं की हा इतका डिजिटलाइज करायचा नाही, संकट आहे. आणि म्हणून एक अर्ध्या दिवसात राज्य सरकारने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा विधिमंडळाच्या त्यांच्या सरकारांना निमंत्रित केलं. जे जिल्हे त्याच्यामध्ये अफेक्टेड दिसतात त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी त्यांना निमंत्रित केलं आणि एकत्रित बसून आपण आणखीन काय करू शकतो अशी चर्चा केली. तर माझी खात्री आहे की लोकप्रतिनिधी एजन्सीच्या पार्टी त्यांना सहकार्य करते. पुण्यात एक हिट अँड रनची प्रकरण होतं, परंतु पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठेही भाष्य करताना पाहायला मिळत नाही. ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री. त्यांना विचारलं पाहिजे. हा प्रश्न त्यांना विचारावा. नाही सर, पण त्यात मुद्दा असा आहे की ते जे आरोपी आहेत किंवा अग्रवालचे प्रिझन आहे त्यांचे वकील आणि तुमचे रिलेशन दाखवले जात आहेत. विरोधकांकडून म्हटलं जातं म्हणजे ते वकील जे आहेत तुमच्याबरोबरचा फोटो. अरे यार, असं ह्याला काय अर्थ? आता वकील असं एखाद्या वकिलांनी येतं तर माझा समज यांचा अर्थातून आहे. त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी काल स्पष्टीकरण दिलं, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळे या प्रकरणात बोलत नाहीये की आम्हाला असं आहे की एक तिथे नवा कायदे 4 ओळी छापल्या. हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्ट नीट त्या ठिकाणी भाष्य केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही. तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे. ती दिसल्याच्यानंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही. मोठी दुर्घटना घडली ज्याच्यामध्ये 9 लोकांचा जीव गेला आहे. केमिकल फॅक्टरी आहे. MIDC जी आहे ती आजूबाजूच्या रहिवासी इमारती आहेत, बंगलेत आणि त्याच्या आतमध्ये ती MIDC आहे ती हलवा अशी मागणी करतात. बॉयलरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये बरीच लोक गेली. असं की त्या भागात कारखान्याची बरीच आहे की एकदम हलवा असं एकदम डिमांड करणं की तिथवत व्यवहार हे तपासत पाहिजे. आज एकदम सांगता येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी एका खासगी वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे की महाविनाश आघाडीमध्ये पवार कुटुंबियांना पुढे राजकारणात यायचे आहे, म्हणून पवार कुटुंबियांचं पूर्ण पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रयत्न आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात. असं आहे की या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांची जी स्टेटमेंट्स आहे ही चिंता व्यक्त करावी अशी स्टेटमेंट आहे. देशाचा प्रधानमंत्री या लेवलला जाऊन बोलतात हे यापूर्वी आम्ही कधी पाहिले नाही. अनेक गोष्टी त्यांच्या गेल्या 8-10 दिवसाच्या सांगता येतील, पण माझा आजचा विषय तो नाही. त्यासाठी मी स्वतंत्र तुमच्याशी बोलेन. आता दुसरा एक इश्यू मला सांगायचं आहे की आता काही लिगल गोष्टी म्हणजे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी सिरियस तक्रारी आलेल्या आहेत.
त्याचं स्वरूप आमचे लिगल एक्सपर्ट प्रांजल या ठिकाणी आहेत 17C form. ते सांगतील ही 1 by 1. Our first issue is that of Form 17C. As per the Representation of People's Act, Form 17C is the only proof of the number of votes polled in a polling station. As per procedure, that Form 17C has to be given to each booth agent on the day of the polling at the very end, say at 6 o'clock or 7 o'clock. Further, each copy... You explain what is this form? Yes. Form 17C is a proof that at each booth how many votes have been polled. Now the issue arose because Election Commission delayed the publication of votes polled by 11 days for first phase and by 5 days for second phase. Because of that, there is widespread distrust. Now going back to the legal provisions, it is upon each returning officer to provide the 17C forms to the candidates. This petition was then filed before the Supreme Court. That Form 17C, since at a widespread level is not being provided to the candidates, there is distrust because you have delayed by 11 days and 5 days in publication. Why is the Form 17C not published online? Today itself, 15 minutes back, the Supreme Court has, not on merits, stated that since this is an interim application, we will take it up with the final application. We are taking a hands-off approach. We are not deciding anything during the course of the election, but we are not commenting on the merits. The problem becomes the affidavit filed by the Election Commission of India, where they gave a disappointing excuse that such disclosure to public would allow mischief by the public by morphing the images, which could impact the counting of results even and cause distrust. With transparency being the cornerstone of a healthy democracy, how can the right of citizens to complete information be curtailed in the name of digital security measures and lack thereof by the Election Commission? That is first question. Second question, with the original copies safely secured, the excuse by the ECI that mere public disclosure of voting percentage could impact the counting of results is furthermore alarming. It is causing furthermore distrust. And lastly, this logic by the ECI is not being used when they are publishing affidavits of candidates online. These affidavits could also be morphed. These affidavits could also result in distrust and information what a voter has of a particular candidate. So that logic is not applied there, but a contradictory logic is being applied here. And therefore, we are appealing to the Election Commission to reconsider their affidavit. We understand that the Supreme Court has today taken a hands-off approach, but the Election Commission has a duty to inspire confidence in the voters at large. When such allegations are being made, when the voting percentage is changing day by day, within a day 20% voting percentage is changed, why is Form 17C not disclosed by the Election Commission of India? That's the first issue. The second issue is that of repolling request in Parli Taluka in Beed Lok Sabha constituency. Parli Taluka. Much before the election on 13th, we approached the returning officer of Parli Taluka, Beed Lok Sabha constituency, and requested that these set of booths should be notified as critical polling booths. However, we received a response that at a random 50% of booths in each Vidhan Sabha are being notified as critical polling booths, which is against the advisory of the Election Commission of India. We again on 11th, which is again before election, requested that our list of critical polling booths, which are called conventionally sensitive polling booth lists, please be notified, CCTV footage be given. That again request was rejected. On 13th, there was widespread booth capturing in Parli Taluka in Beed Lok Sabha. Videos have been played across media channels. It is a case which has not been seen in the history of India, where people, where strongmen were seen coming to the booths, voting constantly, voting in the name of people who were non-existing, completely capturing the booth from 2 p.m. onwards. Numerous complaints were made on 13th May itself that booth capturing is happening at all of these
booths, and the list were given. We received no response. On 18th, we made a detailed communication appeal to the State Election Commission and Election Commission of India that in Parli Taluka, re-polling must be ordered because the sanctity of the votes polled there has no meaning left, with clear cases of videos of booth capturing. One very distinct video is that the EVM machine is kept there right in front of the EVM machine. There is a poster that Pankaja Munde ki hawa chal rahi hai. Right in front of the EVM machine this is happening. This is a blatant case of booth capturing. We have requested. We have still not received any favorable order in this regard. Third issue is of the Baramati strong room CCTV footage, which was switched off for 45 minutes. Our Honorable National Working President had made an appeal. We filed a legal complaint. The returning officer came back with an explanation that because of certain wires being removed, that viewing facility was not available. This explanation is not worthy when the electoral sanctity is in question. Further, the returning officer, after the State Election Commission ordered her, gave us a viewing facility. We viewed the video, but our appeal remains to the Election Commission that a copy of the video be provided to us, a digital forensic audit of the video be done, because in a case where deepfake videos are at large, it is very much possible that that particular video, when the CCTV footage was off, is in loop, is fake, is morphed. There is a possibility, and therefore in the interest of inspiring confidence, we have requested for a copy to be given to us. The Election Commission heard our appeal, has given a favorable order, has ordered the returning officer to give us a copy of the same. However, as of right now, we have not received the copy. Another issue of entirely bogus voting, impersonation of voters, happened on 6th May midnight at PDCC Bank Velle branch. 3 days before that, we anticipated this fraud. We approached the Election Commission on 3rd May and informed them that fake passbooks are being issued by certain banks. To really make them understand that how is fake passbook resulting in bogus voting, the case was that if in a voter list A's name is written, B goes to a particular bank which is clearly biased and gets a fake passbook in the name of A but having the photo of B, and then goes and votes before A. That results in bogus voting. 3 days before, we informed the Election Commission that a case of bogus voting is being taken place in Baramati. We informed them, the Election Commission took notice, requested the RO to please consider whenever an objection is raised when someone shows this passbook, PDCC bank passbook, as a verification. However, on 6th May midnight, exactly that happened what we anticipated. The bank was open till 3 AM. We requested for FIR to be registered. No FIR was registered until 7th May evening. On 7th May evening, when the FIR was registered, that FIR itself says that as per the CCTV footage of PDCC bank, 40 to 50 people at 1 o'clock in the night on 7th May, which is hardly 6 hours before the polling, were seen to go to the director's cabin, come out of the director's cabin, and they had cash in their hands. It's a case of 2 types of fraud. One is impersonation of voting by fake passbooks. The second is bribery by disbursing of cash. In that case also, we requested for a copy of that CCTV footage to be given to us. The RO did not incline to give us the copy. The collector did not incline to give us the copy. Finally, we appealed to the State Election Commission. The State Election Commission ordered that as a complainant, the Nationalist Congress Party, Sharad Chandra Pawar, has a right to that CCTV footage and it has to be given. Pursuant to that order, we have again requested for a copy to be given to us, but complete restraint is being shown by the administration to give us that PDCC bank footage copy. We again request that that footage not only be given to us, but it be disclosed to everyone, because it is a right that during silence period, a clear case violation of Model Code of Conduct, Representation of People Act, Indian Penal Code is happening. However, the information is not being given to the candidate or to the public at large. कित्येक ठिकाणी अशा तक्रारी आलेल्या आहेत की 17C फॉर्म काय असतो, तर 17C म्हणजे सकाळी वोटिंग किती वाजता सुरू झालं, ते कधी केलं आणि संपल्यावरती तो 0 दाबून एंड वोटिंग घेतात, त्याच्यावर नोंद करतात, त्याच्यावर आरो सही करतो आणि इतक्या वाजता वोटिंग बंद झालं असं लिहितो.
त्याच्यामुळे हे जे पत्र असतं तो काउंटिंग एजंट त्या मशीनशी टॅली करतो की मशीनला तो टॅली करतो, त्या सह्या बघतो, त्या सह्या सगळ्यांसमोर केलेल्या असतात. हा जर दिला नाही याचा स्पष्ट अर्थ की मतदानाच्या मशीनमध्ये तुम्हाला कुठलाही गोंधळ घालता येतो. आणि देशभरात अशा तक्रारी आहेत की 17C फॉर्म हा देशभरात काही ठिकाणी देण्यात आलेला नाही. आणि आता म्हणजे साधारण नागरिक म्हणून माझं म्हणणं आहे की ते डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे. जर 10 उमेदवारांकडे ते आहे तर ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. तुम्ही ते अपलोड करून टाका आणि जगाला पाहिजे तर पाहू द्या की हा 17C फॉर्म हा असं झालेला आहे. त्याच्यामध्ये मॉर्फिंग होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काही वेगळं काही होऊ शकत नाही. निवडणूक आयोग लपवाछपवी करते, ते का करते ते आम्हाला माहिती नाही. सर पवार सर हिंदी में जानना चाहता हूँ, आपकी लीगल टीम ने 2-3 मुद्दे उठाए और सीरियस एलिगेशन लगाए किसी के ऊपर. आप लोग किसकी जगह पे रीपोलिंग की मांग कर रहे हैं, कहाँ पे धांधली हुई है सर, हिंदी में बता दीजिए सर. पवार साहब नहीं ये बताइए. We have ordered for repolling only in Parli Taluka of Beed Lok Sabha constituency. We have more than 200 such videos which clearly show booth capturing. A bare perusal of those videos by anyone, leave any expert, will show that this is booth capturing, which is a clear-cut example of intimidation, threatening by the government administration itself. It is not a case that we did not file the complaints. It is not a case that we did not give any proof, but we have not received any orders. सर सवाल ये है कि कल ही सिद्धार्थनगर में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने दावा किया कि हम जो है 300 के पार चले जाएंगे, 5 जो फेजेस के इलेक्शन हो चुके हैं, और कांग्रेस 40 पार भी नहीं आ पाएगी. क्या आपको लगता है कि जो 17C का मुद्दा उपस्थित हो रही है, ये जो कॉन्फिडेंस है, क्या इस तरह की धांधलियों की वजह से कॉन्फिडेंस है? पूरे अमित शाह के कहने का आपका क्या कहना है? उनका स्टेटमेंट मंडी में फंसा. मेरा जवाब इतना है कि शायद 480 तक हो जाएगी, कम क्यों दिक्कत. कोई स्टेटमेंट, उसको कोई आधार नहीं, कोई फिगर देना, रिस्पॉन्सिबल आदमी नहीं. हाँ, प्रधानमंत्री या होम मिनिस्टर उस पर किसी ने कुछ कहा था तो इसमें कमेंट कर सकते थे, मगर रिस्पॉन्सिबिलिटी जिनके कंधे पर है, ये लोगों का इस तरह का स्टेटमेंट हम इसका स्वीकार नहीं. सवाल है, जयराम रमेश का एक बयान आया है जिसमें जयराम रमेश ने ये कहा है कि जिसकी इंडिया गठबंधन में सबसे ज्यादा सीटें होंगी 2004 की तरह उसी का उम्मीदवार जो है प्रधानमंत्री पद पर बैठेगा. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? मेरे पास जिससे हर चीज़ की इंफॉर्मेशन नहीं है, मेरे जैसे आदमी ने विदाउट प्रॉपर इंफॉर्मेशन ऐसे सेंसिटिव इश्यूज पर स्टेटमेंट करना मैं गलत समझता हूँ. तो क्या ओबीसी में मुस्लिम को आरक्षण दिया जाएगा? इंडिया गठबंधन की सरकार अगर आती है, आपकी सरकार आती है केंद्र में, तो क्या मुस्लिमों को ओबीसी में आरक्षण दिया जाएगा? जहाँ तक मुझे मालूम है कि महाराष्ट्र में 20 साल पहले वह रिजर्वेशन दिया है, आज में. और ये निकालने की भाषा बीजेपी कर रही है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेश में कहते हैं कि जब कांग्रेस यूपीए की सरकार थी तब कांग्रेस जो पाकिस्तान था वो भारत के सीने पे नाचता था. आज हमारी सरकार ऐसी है कि हम घुसकर मारते हैं. पाकिस्तान के नाम पे देश को डराने की कोशिश कांग्रेस और इंडी गठबंधन कर रही है, ऐसा हिमाचल में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कहते हैं. कई जगह पर बोले हैं प्रधानमंत्री आजकल जो बोलते हैं इसका कॉग्निजेंस लेने की कोई आवश्यकता नहीं. सच इम्पोर्टेंट पोजीशन जैसे ऑक्यूपाइंग प्राइम मिनिस्टर, इट्स ए इंस्टीट्यूशन and that person who is in charge of that institution are making this type of statement. It's a really funny त्यावेळी आकडेवारी आली होती आणि त्याच्यानंतरची जी आकडेवारी आली त्याच्यात महाराष्ट्रात 16 लाखांच्या मतांचा जो आहे तो फरक पाहायला मिळाला. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात जेव्हा मतदान झालं, 5% मतदान झालं, त्यात 10 मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे, त्यात सगळे मंत्री आहेत, त्या मतदारसंघाचे ते सगळ्यात कमी मतदान झालं, त्यात बारामती सुद्धा एक जिल्हा.
नाही, असं आहे, त्याच्यावरच आम्ही बोलतो आहोत की वाढलेली जी मतांची संख्या आहे आणि जर 17C फॉर्म द्यायला इलेक्शन आयोग नाकार देत असेल तर याचा अर्थ कुठे ना कुठेतरी काहीतरी शिस्त आहे. असं आहे की बेसिक प्रश्न आहे की पारदर्शकता न ठेवता इलेक्शन कमिशन संशयास्पद स्थिती का निर्माण करते? ट्रान्सपरन्सी का नाही आहे? जर 17C तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, यांच्याकडे आहे, तर ती तुमच्या वेबसाईटवर येऊ द्या ना, तुम्ही कशाला लपवताय? त्यामुळे देशभरामध्ये इलेक्शन कमिशन विषयी एक संशयाचं वातावरण तयार करतंय की ते मुद्दामून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. आता आम्ही एक तक्रार केली होती, प्रांजलनीच केली होती अजितदादांनी भाषणात असं म्हटलं होतं, तलाव पण भरले जात आहेत, त्याची काळजी करू नका, पण त्याकरता उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 3 मशीन येणार आहेत. 1, 2, 3 मशीनमध्ये आम्ही ज्याला विनंती करतो त्या महायुतीच्या उमेदवारावरून 2 नंबरचे नाव आहे, त्याच्या घड्याळाच्या चिन्हावरच्या बाजूचं बटन दाबाल तर जसे हर्षवर्धन व दत्ताभाऊने सांगितलंय तशा प्रकारे आम्ही दिल्लीमध्ये मोदी साहेबांशी, अमित साहेबांशी बोलून केंद्राचा पैसा आणू, राज्याचा पैसा मी एकनाथ शिंदे देवेंद्रजी देऊच, त्याबद्दल काळजी करू नका. त्याच्यानंतर ही तक्रार केल्यानंतर इलेक्शन कमिशनने त्याचं कॉग्निजन्स घेतलं आणि त्यांना सांगितलं या अनुषंगाने लक्ष खालील तरतुदीकडे करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आचारसंहितेचा अनुषंगाने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांकरता निर्गमित आलेल्या सूचनांमधील सूचना क्रमांक 7/6 येथे आदर्श आचारसंहिता लागू झाल्या कारणाने मंत्र्यांद्वारे असे कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान घोषित आश्वासित करता येऊ नये. तरी आपणास याद्वारे शपथ देण्यात येत आहे की वरील नमूद तरतुदीचा आपण भंग झालेला आहे, आपले स्तरावरून अशा प्रकारचे वक्तव्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरीही वारंवार अशी आमिष दाखवण्यात आली, वारंवार असे स्टेटमेंट्स देण्यात आले आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची कुठली गोष्ट महाराष्ट्रात अस्तित्वात आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही. निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन्समध्ये. मशीन स्लो झाल्या, नावं गाळली गेली, डिलिटेड झाली, हे मुद्दामून केलं का काय केलं हे समजायला मार्ग नाही. गिरिराज सिंह जो केंद्रीय मंत्री हैं, उन्होंने कहा है कि जो मुसलमानों को आरक्षण दिया जा रहा है उसमें रिकंसिडर करना चाहिए. अगर अब रिकंसिडर नहीं किया तो एक समय ऐसा आएगा कि भारत वापस से पाकिस्तान बन जाएगा, हिंदुओं का हक छीन लिया जाएगा, ऐसा गिरिराज सिंह ने कहा है सर, केंद्रीय मंत्री. गिरिराज सिंह मैं कई सालों से देखता हूँ फादर में हमेशा कोई ईद फर्दर स्टेटमेंट सुनना हो तो वो क्या बोलते इस पर ध्यान